तिला संशय येतोय शर्मिष्ठाचा। नाही नाही आई, तसं काही नाहीये। हो, मला काळजी वाटत होती। ती तो नवीन ड्रेस घालून इंटरव्ह्यूला चालली होती। पकडापकडीमुळे ड्रेस खराब झाला असता तर, आणि तिचा मेकअपही खराब झाला असता म्हणून। आणि बाबा, हे बघा, शर्मिष्ठामुळे मला काहीही प्रॉब्लेम नाही, कारण माझा प्रसादवर पूर्ण विश्वास आहे। ते दोघं जण बालपणीचे मित्र आहेत, मग मैत्रीत अशी चिडवाचिडव ही होतेच, त्यात काहीही गैर वाटत नाही मला। आणि अशा क्षुल्लक कारणामुळे मी डिस्टर्बही झालेली नाही। आणि बाबा, मी आता प्रसादशी बोलले, सगळं काही नॉर्मल आहे। तो अगदी नेहमीसारखा बोलला माझ्याशी फोनवर। ते येतीलच आता। झाली सगळ्यांची अक्कल पाजळून झाली? सगळ्यांच्या शंकांचं निरसन झालं का परत तिला सांगायला सगळं पहिल्यापासून? आंधळे भैरे झालेत का काय? का पूर्ण बधीर झालेत सगळे? अहो गप! हे नसते उचापत्यांची झापडं लावलीत ना डोळ्याला, ही पहिली उघडा। अरे बिनबुडाचे आरोप पहिले बंद करा। माझ्या मेलीचा जन्म ऐकण्यासाठीच आहे, बोला। जे ऐकायला पाहिजे ते ऐकलं असतंच ना, तर हे असले नसते उद्योग सुचले नसते तुला। कसले नसते उद्योग केले हो मी? त्या पोरीला जॉब मिळावा, तिचं इम्प्रेशन चांगलं पडावं म्हणूनच दिला होता ना प्राचीचा ड्रेस। काय चुकलं माझं? ते कोणासाठी काही करायला गेलं तर ते सगळं मेला माझ्यावरच उलटतंय। माझ्या मेलीचं नशीबच फुटकंय। दुसऱ्याचं करायला जावं भलं तर हे म्हणणार माझंच खरं। हे बघ कांता, काय ग? काय झालं? नाही मावशी, मला जॉब नाही मिळाला। त्यांना म्हणे सिन्सिअर मुली हव्यात, मॉडेल सारख्या मुली नको त्यांना। मिरचीची पूड घातली पाहिजे त्यांच्या तोंडात। हे तू काम केल्याशिवाय त्यांना कसं कळलं असतं तुझा सिन्सिअरपणा काय आहे तो? वृंदांनी जाताना सांगितलं होतं मला, मी असे भडक कपडे घालायला नको होते, जॉब तरी गेला नसता माझा। हा शहाणपणा करायची काही गरज होती? तुझं ऐकल्यामुळं गेली ना तिची संधी, झालं समाधान? काय बोलू मी? आई, अहो तुम्ही का काळजी करताय? तुम्ही जे काही केलं ते चांगल्यासाठीच केलं, चांगल्या हेतूने केलं की नाही? आणि हे बघा, ही एक संधी गेली म्हणून एवढं काहीही बिघडत नाही। अहो अशा 56 नोकऱ्या पडल्यात मुंबईत, हो की नाही प्रसाद? हो, हे बघ, तू उगाच विचार नको करूस। आई, हे बघा, सगळं काही ठीक होईल, तुम्ही नका हो काळजी करू एवढी।